इराच वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे। आणि ही आहे आमची लाडकी इरा आणि तिची ही नोरा। तर आज आमच्या इराला अंडा खाण्याचा मूड झालाय, तर तिच्यासाठी आम्ही झटपटची स्वादिष्ट डिश बनवत आहोत, अंडा घोटाळा। यासाठी लागणार आहे आपल्याला बटर, मसाले, बारीक कापलेली शिमला मिरची, टोमॅटो, कांदा, आलं लसूण पेस्ट आणि उकडलेली 3 अंडी। सर्वात प्रथम आपण कमी आचेवर पॅन तापवून घेऊया आणि त्याच्यामध्ये 1 चमचा बटर टाकून ते थोडं वितळून घेऊया। आणि बटर करपू नये यासाठी आपण याच्यामध्ये 1 पळी तेल टाकून घेऊया। बटर आणि तेल व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, मी 2 कांदे घेतले आहेत बारीक चिरून, आपल्याला जास्त हवे असल्यास घेऊ शकता। आणि कांदा व्यवस्थित बटर आणि तेलामध्ये परतवून गोल्डन ब्राउन होईपर्यंत तो व्यवस्थित शिजवून घेऊया। त्यामध्ये 1 चमचा आलं लसणाची पेस्ट, ती आणि कांदा व्यवस्थित मिक्स करून परतून घ्या। कांदा गोल्डन ब्राउन झाल्यानंतर यामध्ये आपण आता बारीक कापलेली शिमला मिरची, टोमॅटो टाकून घेऊया। शिमला मिरची, टोमॅटो, कांदा एकत्र करून व्यवस्थित शिजवून घ्या। तर थोडंसं बटरला तेल सुटेपर्यंत शिजून, त्याच्यानंतर आपण 1 चमचा मॅगी मसाला, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा घरगुती लाल मसाला, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा हळद व चवीनुसार मीठ टाकून घेऊया। इथे मी मसाला थोडा कमी टाकला आमच्या छोट्या इरासाठी, पण तुम्हाला तिखट खायची इच्छा असेल तर तुम्ही मसाल्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। यामध्ये मॅगी मसाला ऑप्शन आहे, पण मॅगी मसाल्याने चव खूप छान येते, तर नक्की मॅगी मसाला ट्राय करून बघा। तर हे सगळे मसाले आपण एकत्र एकजीव करून घेऊया आणि थोडंसं परतवून शिजवून घेऊया। मसाल्याला तेल सुटू लागले की आपल्या सोयीनुसार त्यामध्ये पाणी टाकून घ्या। मी अर्धा कप पाण्याचा वापर केला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि मीडियम गॅसवर त्याला शिजवून ठेवलं आहे। आणि आमच्या इराला खूपच भूक लागलेली आहे, कधी अंड शिजते असं झालंय तिला। मिश्रण एकजीव करून घ्या। त्याच्यानंतर मिश्रणाला पाणी सुटल्यावर त्यामध्ये किसणीच्या सहाय्याने आपण अंड किसून घेऊया। इथे मी 3 अंडी घेतली आहेत, तुम्ही अंड्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता। अंड किसून झाल्यावर ते मसाल्यामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्या, मिक्स करून घ्या। इथे अंड जास्त शिजवायची गरज नाही, कारण ती आपण आधीच उकडून घेतलेली आहेत। तुम्ही तुमच्या गरजेनुसार ग्रेव्ही ॲडजस्ट करू शकता। जर तुम्हाला सुका आवडत असेल तर पाण्याचा वापर थोडा कमी करा, जर ग्रेव्ही जास्त हवी असेल तर पाण्याचा वापर थोडा जास्त करा। आणि इथे आपण अंडा घोटाळा तयार झालाय। यानंतर आपल्याला अंडा घोटाळा एक हाफ फ्राय टाकायचा आहे। तर त्याच्यासाठी आपण छोटा पॅन घेतला आहे आणि त्याच्यामध्ये तेल गरम करून घेऊया। व्यवस्थित सगळीकडे पसरवल्यावर त्याच्यामध्ये आपण 1 अंड फोडून घेतोय।
अंड्यावर लाल मिरची पावडर, थोडासा गरम मसाला, मॅगी मसाला, मीठ आणि गार्निशिंगसाठी कोथिंबीर वापरून हे अंडा हाफ फ्राय करून घेऊया आणि त्याच्यावर एक हाफ फ्राय टाकून गार्निशिंगसाठी कोथिंबीर वापरून आपली डिश रेडी आहे. ही आपण डिश ब्रेडसोबत किंवा पावासोबत सर्व करू शकतो. जर तुम्हाला आमची रेसिपी आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.